नमस्कार, मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. चॅनलवर नकारात्मक विचारांसाठी काय करायचं, त्यांचं सकारात्मकता कशी वाढवायची ह्याच्यावर बरेच व्हिडिओ केलेले आहेत. नकारात्मक विचारांसाठी एक वेगळी प्लेलिस्ट पण केलेली आहे. पण आज आता ह्या व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी मी शेअर करणार आहे त्या म्हणजे अगदी सोप्या गोष्टी आहे, पण ज्याच्यामुळे तुमचा गेलेला मूड नक्की चांगला होऊ शकतो अशा. कारण बऱ्याच वेळेला काय होतं, एखादी गोष्ट आपल्या एखाद्या दिवसात मनासारखी होत नाही, काहीतरी प्लॅन केलेला असतो तो कॅन्सल होतो, कोणीतरी काहीतरी आपल्याला म्हणतं. सो आता मला माहितीये की चॅनलवर बघून बघून तुम्ही खूप सकारात्मक झालाय, पण तरी असं प्रत्येकाच्याच आयुष्यात येतात कधीतरी एकदम आपला मूड ऑफ होतो. आणि मग काय होतं, त्या ऑफ मूडमुळे आपला अख्खा दिवस पण ऑफ जातो, म्हणजे आपल्याला अख्ख्या दिवसात असं छान वाटत नाही. तर आता मूड ऑफ झाला काहीतरी, कारण कितीतरी गोष्टी आपल्या हातात आपल्या कंट्रोलमध्ये नसतात, घडतात. तर उशीर होतो, कधीतरी खूप घाई होते, काही होऊ शकतं. सो अशा वेळेला मूड बदलायसाठी एका मिनिटाच्या आत काय काय करता येईल हे मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. कारण मूड छान झाला की पुढचा तरी दिवस निदान आपला सगळा छान जातो. तर बघूया काय काय गोष्टी आपण करू शकतो. आता पहिली गोष्ट आहे, अत्यंत साधी गोष्ट आहे, ती म्हणजे चेहऱ्यावर हसू आणणे किंवा स्माईल करणे. आता तुम्ही म्हणाल की मूड ऑफ झालाय आणि तुम्ही हसायला सांगताय की हसू कुठनं येणार. अगदी बरोबर आहे. तरी सुद्धा जाणीवपूर्वक जर का तुम्ही हसायचा प्रयत्न केला, जर का हसला, तर तुम्हाला असं लक्षात येईल की आपले जे स्नायू हलतात हसताना, त्याच्यामुळे आपल्या मेंदूला असं वाटतं की ह्यांचा मूड चांगला आहे. आणि ऍक्च्युली जे आपले फील गुड हॉर्मोन असतात, ज्याच्यामुळे आपल्याला सकारात्मकता वाटते, चांगलं वाटतं, ते आपोआप ब्रेनमध्ये रिलीज होतात. सो म्हणजे खोटं का विना हसलं तर शरीराला कळत नाही खरं हसणं आणि खोट्या हसण्यातला फरक. त्यामुळे स्मितहास्य करायला तरी काहीच हरकत नाहीये, अगदी मूड वाईट झाला तरी सुद्धा, मूड ऑफ असला तरी सुद्धा. आणि कारण त्यामुळे नक्कीच ते कसं होतं, शरीराला कळत नसल्यामुळे आपोआपच चांगलं वाटण्याकडे आपला मेंदू आपली मदत करतं, आणि आपले स्ट्रेस हॉर्मोन पण कमी होतात आणि मग आपल्याला नॅचरलीच हॉर्मोन रिलीज झाल्यामुळे चांगलं वाटायला लागतं. सो नंतर आपण खरं पण आपल्याला हसू येईल. आणि म्हणूनच आपण बघतो की लाफ्टर क्लबमध्ये जाऊन सकाळी लोक एक्सरसाइजच्या सारखं जाऊन तिथे लाफ्टर योगा वगैरे करतात, की त्यामुळे त्यांचं खोटं असलं तरी सुद्धा ते केल्यामुळे त्यांचं नंतरचं आयुष्य, नंतरचा दिवस रादर चांगला जातो, छान आनंदी जातो पुढचा, आणि तब्येतीला पण चांगला असतो. सो नेक्स्ट टाइम मूड ऑफ असला की स्माईल करायचा. आता दुसरी गोष्ट काय करता येईल, दुसरी आहे की ज्याला म्हणतात रॅम्पेज ऑफ ॲप्रिसिएशन. आय थिंक मागे एकदा ग्रॅटिट्यूडच्या ह्याच्यात पण ही केलेली आहे, एकदा सांगितलं होतं. तर ही एक गोष्ट मला खूप आवडते, आणि ती म्हणजे काय होतं की जिथे आपल्याला दिसत, आपण जिथे कुठे असू, ऑफिसमध्ये असू, घरी असू, आपल्यासमोर जे काही दिसतंय, आपलं लक्ष जातं आहे, त्या सगळ्या मागच्या गोष्टींना आपण त्याचं कौतुक करायचं, अप्रिशिएट करायचं, थँक्यू म्हणायचं, असं त्यातलं काय स्पेशल आहे ते शोधायचं, अशा दृष्टीनं. आता बघा, तुम्ही ऑफिसमध्ये आहात, समोर लॅपटॉप आहे किंवा कम्प्युटर आहे, तर मग कम्प्युटरच्या मुळे किती सोय झालेली आहे. फोन असला तर फोनमुळे किती, हल्ली आपल्याला पूर्वी लँडलाईनची सवय होती, आता फोनमुळे किती सगळे कामं पटापट होतात. आपण जगात कुठेही बोलू शकतो, व्हिडिओ कॉल करू शकतो, आणि तो फोन आपल्या बरोबर कायम असल्यामुळे किती कन्व्हिनियन्स झालेला आहे. त्याच्यावर आता हल्ली आपण पेमेंट करतो. सो असं सगळं तुम्हाला एकदा तुम्ही सुरू केलं ना, आणि रॅम्पेज का, कारण एकानंतर एक छान असे ती एक श्रृंखला तयार होते पॉझिटिव्ह विचारांची आणि गोष्टींची. सो कुठेही तुम्ही असं असाल तर हे पटकन करता येतं. मनात मोठ्यांदा करता आलं तर अजून छान. तुम्ही एकटे असाल तर करू शकता नक्कीच, आणि नाही तर मग मनातल्या मनात सुद्धा करू शकता. आणि जे काही समोर दिसेल ते करायचं आहे. असं ठरवू नये की ह्याच्याबद्दल विचार करू का, ह्याच्याबद्दल, असं नाही. कारण प्रत्येक गोष्टीत काहीतरी असतं. मग तुमची समोरचं टेबल असेल, खुर्ची असेल, ते कोणी तयार केलं, त्याचं डिझाईन असेल, कार्पेट असलं तर ते किती मन लावून कोणीतरी विणलंय, ते त्याच्यामुळे तुमच्या खोलीचं सौंदर्य किती वाढतं आहे, अशा दृष्टीनं असेल. तुम्ही अगदी स्वयंपाकघरात असाल, म्हणजे स्वयंपाक करायचा असेल तर मग ते तुमच्या टेबलापर्यंत अन्न येण्यासाठी किती लोकांचे त्याच्या मागे हातभार आहे. तुमची भांडी कुंडी असेल, तुमचा आवडता कट्टावर तुम्ही काय स्टोन घातला असेल, तिथपासून ते गॅससाठी असेल. सो असं फळं, भाज्या जे काही तुम्हाला मिळतात त्या कुठेतरी कष्ट करून ते तुमच्यापर्यंत, म्हणजे कोणीतरी उगवतं आहे, ते तुमच्यापर्यंत पोचता आहेत. सो अशा किती, म्हणजे वेगवेगळे आपले मसाले आहेत, आपल्या वेगवेगळ्या कितीतरी, आपण म्हणजे भारतीय आपली जेवायची पद्धती
माहिती आहे, त्याच्यामध्ये आपण किती प्रकारच्या चवी आहेत. सो असं नुसतं विचार केला तरी इतक्या गोष्टी सुचायला लागतात. आणि बहुतेक वेळेला काय होतं, या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला आपण म्हणजे अगदी ग्रांटेड धरतो. मग त्याच्याबद्दल असं काही कौतुक करायला पाहिजे किंवा असं वाटत नाही, ते आपण अगदी रोजच्या ह्याचा भाग समजतो. पण असं जेव्हा करायला लागतो तेव्हा असं लिटरली इतक्या गोष्टी सुचायला लागतात, अरे हे पण कोणीतरी केलेलं आहे. आणि मग असं वाटतं की कितीतरी गोष्टी आपल्या आयुष्यात चांगल्या घडता आहेत, कितीतरी गोष्टींमध्ये इतर लोकांचा आपल्या आयुष्यात किती सहभाग आहे, त्यांच्या कष्टामुळे, त्यांच्या ह्याच्यामुळे, आपण कॉन्ट्रीब्युशनमुळे आपल्याला कितीतरी गोष्टी कशा मिळतात. सो प्रत्येक जण कसं काहीतरी आपल्या ह्याच्यामध्ये साठी करतो आहे आपल्यासाठी. सो ह्या सगळ्याचा विचार केला की खूप छान वाटतं. सो आपला मूड अगदी लगेच बदलतो. सो मी हे खूप वेळा करते, सो मला अगदी ह्याचा अनुभव आहे. त्यामुळे ही एक जिथे असेल तिथे, मग तुम्ही स्टुडंट असाल, तुम्ही काय कोणीही असाल, हे तुम्ही कधीही करू शकता. सो ही झाली दुसरी गोष्ट. आता तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे मेडिटेशन. तर आता तुम्ही म्हणाल की मेडिटेशन म्हणजे किती मोठं हे, एवढा वेळ कुठे मूड गेलेला असताना कोण मेडिटेशन करतं वगैरे. तर मेडिटेशनचे खूप प्रकार आहेत. मेडिटेशन याचा अर्थ असं की बाकी कशावरनं, म्हणजे जे मूड कशामुळे गेला आहे किंवा काय याच्यावरचा विचार बाजूला करणे, आणि त्यासाठी आपण फक्त श्वासावर लक्ष दिलं तरी सुद्धा खूप फरक पडतो. मग किंवा मी मागे सुद्धा कुठल्या तरी व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे, श्वास घेताना री म्हणायचं आणि सोडताना लॅक्स, असं रिलॅक्स रिलॅक्स असा जरी विचार केला तरी खूप फरक पडतो. किंवा आपण साधं नुसतं श्वास म्हणजे आत जाताना लक्ष द्यायचं आणि बाहेर कसं सोडतो त्याच्याकडे लक्ष द्यायचं, कारण तेव्हा मग बाकीच्या सगळ्या गोष्टी मागे राहतात. म्हणजे आपला कुठलाही विचार येत नाही जेव्हा आपण श्वासावर लक्ष देत असतो तेव्हा. तर तुम्ही तसं करू शकता. किंवा म्हणजे आत्तामध्ये हे शेअर केला बघा, फिजिओलॉजिकल साय जो होता, 2दा श्वास घ्यायचा आणि हळूहळू, त्यांनी सुद्धा लगेच स्ट्रेस कमी होतो, खूप फरक पडतो मूडमध्ये. त्या सगळ्या गोष्टींना 1 मिनिट, म्हणजे असं खूप मोठं मेडिटेशन आता ध्यानाला बसायचं असं काही नाहीये. अक्षरशः 1 मिनिटं तुम्ही लक्ष दिला ना तरी सुद्धा तुम्हाला लक्षात येईल की ते संपल्यानंतर तुमचा मूड खूप बदललेला आहे. सो करून बघायची गोष्ट आहे ही सुद्धा. आता त्याच्यानंतरची नेक्स्ट गोष्ट आहे चौथी, ती म्हणजे पॉझिटिव्ह ॲफर्मेशन, म्हणजे सकारात्मक काहीतरी ॲफर्मेशन, काहीतरी वाक्य म्हणणे. तर ॲफर्मेशन काय असतात, काय हे तर तुम्हाला आता सगळ्यांना माहितीच आहे. चॅनलवर खूप माहिती त्याच्यासाठी शेअर केलेली आहे. ॲफर्मेशन कसे करायचे ह्याचा सुद्धा वेगळा व्हिडिओ आहे. आता ह्याच्यामध्ये काय आहे, इथे आपण कुठलाही गोल नाही, काही नाही, पण अशी काहीतरी एक सकारात्मक वाक्य घ्यायचं आहे आपलं आवडतं, की त्याचा विचार केला, ते वाक्य मनात आलं की आपल्याला छान सकारात्मक वाटतं, आपला मूड बदलतो. तर माझ्या दृष्टीने मी म्हटलं तर मला एव्हरीथिंग इज फिगर आउटेबल हे माझं एक फेवरेट ॲफर्मेशन सारखं मी ते वापरते. एक नाही तर दुसरं असतं की युनिव्हर्स हॅज माय बॅक, किंवा थिंग्स आर ऑलवेज वर्किंग आउट फॉर मी, की माझ्यासाठी सगळं नेहमी बरोबर होतं नंतर, असं अशा दृष्टीनं. सो असा तुमचा एखादा फेवरेट ॲफर्मेशन ठरवायचा. आणि आता बघा, आता मी म्हणल्यावर तुमच्या कुठल्या डोक्यात येतोय तर तोही लिहून ठेवा कुठेतरी, कारण हा मूड गेल्यानंतर तुम्ही पॉझिटिव्ह ॲफर्मेशन नाही शोधू शकत. कारण तेव्हा असं होतं की ऑलरेडी आपण वैतागलेलो असतो, ऑफ आहे, आणि तुम्हाला असं वाटतं आता कुठेही वेळ आहे का, मला काही सुचत नाहीये पॉझिटिव्ह काही ॲफर्मेशन शोधण्याची. सो तसं नाही, आपल्याला कुठले आवडतात किंवा कुठलं शब्द ऐकले ना की आपल्याला छान वाटतं, पॉझिटिव्ह वाटतं. सो असं आपल्या आधीच करून ठेवायचं. मी तर ते एव्हरीथिंग इज फिगर आउटेबल विजन बोर्ड पण लावलेला आहे. मला जस्ट एक समहाव ते बघितलं की खूप आशावादी वाटतं, खूप छान पॉझिटिव्ह वाटतं ते त्या शब्दांनी, की एकदम असा आधार वाटतो की ठीक आहे, हे नाही झालं, एव्हरीथिंग इज फिगर आउटेबल, हे काय असं मनासारखं नाही झालं, एव्हरीथिंग इज फिगर आउटेबल, अशा दृष्टीनं. सो अशी माझी ती एक गो टू ॲफर्मेशन आहे माझं ते. सो तसं तुम्ही पण आपलं आपलं काहीतरी शोधून ठेवा आणि मग बघा, आणि असलं तर तुम्हाला पण टाका ह्याच्यामध्ये कमेंटमध्ये. सो आपल्याला बाकीच्यांना पण त्याचा हे होईल की काय आहे प्रत्येकाचं गो टू ॲफर्मेशन. आता ही झाली चौथी स्ट्रॅटेजी. आता 5वी आहे की काहीतरी आपलं छान आनंदी एखादं गाणं ऐकणे. सो रिसर्च असं दाखवतं की नुसतं गाणं, एखादं पॉझिटिव्ह गाणं ऐकल्याने संगीताचा आपल्या मनावर परिणाम होतोय ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. पण चांगलं संगीत, पॉझिटिव्ह काहीतरी ऐकलं, शब्द असलेलं गाणं वगैरे आपण ऐकलं ना तर त्याचाही मूड बदलायला खूप मदत होते. सो अशी देखील आपल्याकडे एक प्लेलिस्ट वगैरे पाहिजे. कारण बघा, उदास असलं की अशी उदास गाणी छान वाटतात. तसं जेव्हा आपला पॉझिटिव्ह करण्यासाठी आपल्याला करायचं आहे तर मग चांगली अशी आनंदाची गाणी, एखाद्या आवडत्या सिनेमातली गाणं असेल, आवडत्या हिरो हिरोईनवर शूट केलेलं गाणं असेल, प्रत्येकाचं असं काहीतरी गाणी असतात. सो त्याची एक प्लेलिस्ट करून ठेवायची आणि मूड ऑफ झाला की ते एखादं गाणं लावलं तरी खूप पॉझिटिव्ह वाटतं. सो हे पण अगदी सहज करणं शक्य आहे अशी गोष्ट आहे.
आता त्याच्यानंतरची जी 6वी गोष्ट आहे ती म्हणजे थोडंसं बाहेर जाणे. म्हणजे आता काय झालं, हल्ली आपण कायम आर्टिफिशियल लाईटमध्ये असतो. बऱ्याच वेळेला घरात सुद्धा सूर्यप्रकाश वगैरे येत नाही आणि बाहेर तर ऑफिसमध्ये तर सारखं कॉम्प्युटर हे ते आणि मग बाकीचे वरचे लाईट्स असे ह्याच्यात असतो. तर साधं आपण जरा थोडंसं स्वच्छ म्हणजे हवेत असं बाहेर गेलो, सूर्यप्रकाशाच्या खाली गेलो, थोडंसं मोकळ्या हवेत गेलो, बागेत गेलो, घरातल्या वरांड्यात गेलो तरी सुद्धा आपल्याला छान वाटतं. त्याचा खूप फरक पडतो. मग आता तुम्ही बाहेर गेला तर ते बाहेर जाऊन तुम्ही रॅम्पेज ऑफ ॲप्रिसिएशन करू शकता काय दिसतंय त्याच्यावर. सो असं 1-2 स्ट्रॅटेजीज तुम्ही एकदम केल्या तरी मग अजून जास्त लवकर फायदा होईल. सो हे पण अगदी सहज शक्य आहे की नुसतं जरासं बाहेर तुम्हाला शक्य असेल तिथे थोडंसं फ्रेश एअर घेणे ज्याला आपण म्हणतो, थोडासा वॉक करणे, अगदी गार्डनपर्यंत असेल, तुमच्या बागेत जावा घरात असला तर, असं काही. सो ही एक स्ट्रॅटेजी झाली, ती आहे 6वी स्ट्रॅटेजी झाली. आता 7वी आहे जी पण अगदी सोपी आहे करायला आणि ती म्हणजे की कोणाला तरी तुम्ही हग द्या किंवा कोणाशी गळा भेट घ्या आपण म्हणूया. तर माणसाच्या स्पर्शामध्ये खूप हे असते. हग ही गोष्ट आपण म्हणतो, तो एक सिनेमामध्ये किती वेळा दाखवलाय, जादू की झप्पी वगैरे. तसं तुमच्या घरात कोण असेल, तुम्हाला शक्य असेल तर त्यांना तुम्ही जाऊन हग करू शकता. लहान मुलं असतील, मोठी कोणीतरी असेल, मित्रमैत्रिणींना करू शकता. नाही तर अगदी आता करोनाच्या काळामध्ये मध्ये होतं बघा की स्वतःला सुद्धा असं तुम्ही हे करून हग करू शकता. स्वतःच्या हातावरनं असे हात फिरवला आपलाच तरी सुद्धा खूप छान वाटतं. तो मनुष्याच्या स्पर्शामध्ये एक वेगळी जादू असते. ॲक्च्युली हगमध्ये आपल्या एनर्जी फील्ड पण, आपण दुसऱ्या माणसाच्या एनर्जी फील्डमध्ये जातो. त्याचा एक वेगळा सायन्स आहे, कधीतरी करीन नुसत्या हगवर एक व्हिडिओ. पण जॅक कॅनफिल्डने मला त्या हगबद्दल इतकं हे केलेलं आहे. तर ती एक अत्यंत छान स्ट्रॅटेजी आहे की जे आपल्यालाही आनंद होतो आणि दुसऱ्या समोरच्या व्यक्तीला, ज्या व्यक्तीला आपण हग करतो त्याही व्यक्तीला आनंद होतो. सो आनंदी होण्यासाठी आणि आनंद पसरवण्यासाठी दोन्हीसाठी ही स्ट्रॅटेजी खूपच चांगली येते की ज्याच्यामुळे लगेच तुमचा मूड बदलतो. सो करून बघा. तुम्हाला कुठली आवडली ते सांगा मला. तुम्ही काय ट्राय करता किंवा ऑलरेडी करता आहे तर ते पण सांगा. आवडला तर लाईक करा. ज्यांना फायदा होईल त्यांच्याबरोबर शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया. थँक्यू. नमस्कार.